मॅथ्सची पाहिजे होती तिथे. मॅथ्स आणि इंग्लिश. मॅथमॅटिक्स मध्ये 77 आहे. फर्स्ट लँग्वेज मराठी 70. थर्ड लँग्वेज फर्स्ट. मॅथमॅटिक्स आणि त्याच्या सायन्स मध्ये तर हायेस्ट आहे 83 100 कितीपैकी 100 म्हणताय मी विचार करतोय की कसं काय किती भेटले मला सायन्स मध्ये 150 भेटली आणि ती मी केमिस्ट्री फिजिक्सच म्हणतो त्याला फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी ती मिळून ना 150 मार्काचा ते सायन्स. पहिले तर खूपच शिक्षण कठीण होतं बाई म्हणजे पास म्हणून बापरे जो 10वी 12वी पहिल्या वर्षी निघाला तर खूप हुशार. आता तर इंजिनियर पहिलीला होतं 30 मार्काचं प्रॅक्टिकल होतं नंतर 120 मार्काचे पेपर होते. पण रिझल्ट मध्ये ड्युटीच होतो ना. काय म्हणतो तू अजून गळतो फिरो गल्ली तिकडून आता वेळ झाला आता पाणी पापडी जोडलं त्याच्या आधीच चालू त्याच्या आधी चालू असतो आलो चायना तिथं वेळ झाला असता नाही झालं. किती दिवशी ऑनलाईन केले बोले पैसे काढण्याचा पेट्रोलियम किती दिली मला बी माहिती आहे. आता त्याच्यामधून की बाबा उद्या देणार आहे तर मी म्हटलं तर बाबा आणून बाई म्हटलं टाकले का मग त्यांनी पैसे टाकलेच की नाही बाकीचे गेले ना भेटल नाही का तिथले पैसे येते ना त्यांचे पैसे काही हे नाही आहे ना. आज जो माणूस व्यवस्थित देवा लागून गेली पाहिजे मग कुठेही लागू पोस्ट ब्रँच मॅनेजर मध्ये लागू का पोस्ट मॅनेजर पण लागली पाहिजे. पर्सेंटेज नाही दिली होती ना लागू पहिले सायन्सच विचारलं त्यांनी तर म्हणजे सायन्स मध्ये जास्त पाहिजे ना माझे आहे 83 अबव आहे ना 80च्या अबव आहे सायन्स मध्ये तसा बाजू म्हटलं ना तर माझं नाही का इंग्लिशचा हे पकडलाच नाही त्यांनी 10वी मध्ये मार्क तर मार्क जर माझं इंग्लिशचं जर पकडलं असतं ना तर मला सांगू का किती मार्क असते 80च्या अबव गेली असती मी 91% होते 91% ग्रेड आली असती तू आता सर्वांची घेतली आता जी परीक्षा मी बोर्डाची त्याची सर्वांची घेतली आणि आता माझी ही पण 12वीची पण परीक्षा झाली ना त्याच्यात पण पूर्णच घेतले होते पूर्ण हे कोरोना मधलं होतं ना म्हणून त्यांनी ते नाही एक विषय सोडला नाही ज्याच्यात कमी मार्क्स आले ना तो विषय सोडला असं ते म्हणजे माझं सर्वात जास्त कमी इंग्लिश मध्येच आहे 67 कमी आहे का तू आता माझ्या ह्या मार्क्सच्या नुसार नाही बा सोशल सायन्स मध्ये 78 आहे सायन्स मध्ये 83 आहे सेकंड लँग्वेज हिंदी मध्ये 74 आहे मॅथमॅटिक्स मध्ये 77 आहे आणि फर्स्ट लँग्वेज मराठी मध्ये 70 आहे. आता तर मी ना पेपर 2 वेळा दिले होते ना तिथं शाळेमध्ये बाप्पा लिहिलं करून पेपर चिडली होती मम्मी एक वेळा चिडली होती मग जातो सरळ भेटले होते तुझे पेपर फायदा बोले भेटले 3दा पेपर दिले हे कोणतं नाटक आहे म्हटलं स्वतःने असं म्हटलं कोणतं काम करतो मग ऐकलंच नाही त्यांनी अजून 4थ्यांदा द्यायला लावलं की तेव्हा चिडली होती मम्मी तिसऱ्यांदा एकदा दिले म्हणजे जे आमचे पेपर झाले होते त्याच्यात आम्ही मी दिला तर त्याच्यात ठरवला म्हणतो तर सेकंड वेळा दिला किती रात्री बसलो होतो ना बाबांनी मला लिहून दिलं होतं अर्ध मी लिहिलं होतं अर्ध बापरे तर भयंकर लिहिलं होतं दादू तर किती
कॉलेजच्या वेळेला अजून कोणतं आलं पाहिजे नाही बाबा आता नाही आलं कधी कधीच नाही त्यावेळेला काहीच नाही आलं पाहिजे तू असंच थांबलं रे टेन्शन नको माय तुले तसं कॉलेज हुशार आहे तुझ्यापेक्षा त्याला शिक्षणाच आहे तुझ्यापेक्षा नशीब पण आहे त्याला आयटम भेटते का बघ त्याला नोकरी पण आयटी भेटणार आहे बघ ऐकली नाही भेटणार त्याला नोकरी. तुला माहिती आहे का मी ते पोस्ट ऑफिसमध्ये नाही हो तर पोस्ट ट्रान्सपोर्ट केमिकल इंजिनियर बनलं कायचा केमिकल इंजिनियर भाडीतला असतो तुला सांगला अगो मम्मी त्याच्यावर नको करू चुलमान चूल नाही जाऊते एवढं कोणामध्ये तुला बाहेर चूल मारणार लागेल मम्मी चाल बघ खाना कुठं करायचं आपल्याला यार असं काहीतरी खाऊचं वाटत आहे ना गं भूक होती का पाण्यापावसाची करणं मग भजी मिरची बी आहे एक नंबर कुठून मिरची आहे? अहो त्याच्यानं पेट भरते का भजी करणं चल, महिने भोजन कर म्हणते बघ. हो बाबा आलूची भजी करणं म्हणा मस्त पाऊस सुरू आहे बाबा पाहिजे का तुम्हाला खाता का तुम्ही सांगा बाबा अगं, ते भजी काही करून खाऊ. भोगले तू कणिक कोण नाही आणून केली पैसा म्हणून म्हटलं कोण नाही आपण थोडंसं रोडावर काढली तू कणिक घेऊन घेतलीस ना मिरची पावजी. हिच्या उरावर पाऊसच पडते ते तिथे 10 वेळा प्रश्न विचारल पाऊस उडला का अहो, तो दादाही म्हणे ना पावसाचं आहे का पाऊस उडला म्हणलं. का हिच्या मोठ्या याच्यावर येते. चल, ते ते सांगू लागली. पेट्रोलच्या पंपाशी तिथं गाडी मी समोर मी उडवली त्या पाण्यामध्ये उतरू का बाई म्हणलं उतर घे ते काका पण म्हणे अरे पाण्यात कसं उतरवलं म्हणे तू मुद्दामून मला पाण्यात मी मुद्दामून कशाला उतरवणार आहे तुला चल, समोर नाही माझी निघाली. शिक्षा होती का तिथे बाई, काय चल घाटात करतो बाबा चल ना मग बाबा चलता का मग एवढा पावसात पाऊस नाही येत आहे थांब ना पाऊस नाही, एवढा आता नको. पाऊस येऊन राहिला तरी थांब ना नाही, पाऊस येणार आहे. आणि हा काही याचा तर ठोस मारण्याचा विचार होता का गाडीला तरी पण मारून टाकते. मी दिसली बरोबर. नाही ना गं माझ्या करतो हो? तिकडून येत होता हा. इकडे मी जेवढे जाते चांगलं आवडी गेले ही काही त्याला दिसली नाही काही जास्त तर एवढा पावसाची कुठे चालली